जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेलच. तर हा व्हिडिओ एकदम सिंपल आणि इझी वेमध्ये कसा क्रिएट करायचा हे आपण आज शिकवणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आपण जे काय व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट आपण यूज केलेले आहेत डिस्क्रिप्शनच्या लिंक करून डायरेक्टली राईट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट होऊन जातील. तसंच जे काय आपण इतर मटेरियल आणि इमेजेस आणि PNG यूज केलेलं आहे याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल. टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामच्या डिस्क्रिप्शनला दिलेले आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टेलिग्राम चॅनलला जाऊन ऑलरेडी मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. सिम्पली तो ॲप ओपन करून आपल्याला इथे प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क इथं ओपन करून घ्यायचा आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल. इथं आपल्याला सॉन्गची लेअर आणि बीट्स अशा प्रकारे दिसून येतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन जो आपला ॲरोचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. 1.07 सेकंडच्या बीटला आपल्याला एक ग्रुप नावाची लेअर बघायला मिळेल. जो सिम्पली आपल्याला क्लिक करून ते एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 2 लेअर दिसून येतील. आता जे काय सगळ्यात खालची आपली लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला कलर अँड फिलला क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला चौथ्या ऑप्शनवर क्लिक करून खाली टच करायचं आहे, म्हणजे आपल्यासमोर गॅलरी ओपन होऊन जाईल. आपली जे काही मटेरियलची फाईल आहे ते आपल्याला इथून ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला जे काय आपलं आजचं यूज केलेलं मटेरियल आहे ते मिळून जाईल. तर सिम्पली जे काय आपण इथे इमेजेस यूज केलेले आहेत हे डेमोसाठी यूज केलेले आहेत. त्या जागी तुम्ही तुमचे कोणते इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला कोणतीही एक इमेज ॲड करून तिथं प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि इमेज ॲड करून घ्यायचं आहे. आता ही जी काय आपली रेक्टँगलची लेअर आहे याच्यामध्ये आपल्याला बरोबर इथं अशा प्रकारे हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल. तर सिम्पली पुन्हा इथून आपल्याला बॅक येऊन जे काय आपली दुसऱ्या ग्रुप नंबर 2ची लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्या एडिट ग्रुपला क्लिक करून पुन्हा इथं खाली टच करून पुन्हा कलर अँड फिलला येऊन सेम प्रोसेस करून आपल्याला जे काय आपलं पुढचं इमेज आहे ते सिम्पली अशा प्रकारे इथे ॲड करून तेही आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा बघायला मिळेल की इथं जे काय दुसरी स्लाईड आहे ती इथं ओपन झालेलं आहे. आता जो काय आपला ग्रुप नंबर 3 आहे त्याच्यावर क्लिक करून सिम्पली आपल्याला पुन्हा इथं कलर अँड फिलला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करून कलर अँड फिल करून आपलं पुढचं इमेज जे काय असेल ते सिम्पली आपल्याला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं आहे. ते आपल्याला इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा यातून बॅक यायचं आहे. तर आपण 3 ग्रुपचे 2 सेट दिलेले आहेत. तर जे काय आपला पहिला सेट आहे याची लेंथ आपल्याला 6.19 सेकंडापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. जर या तिन्हीपैकी कोणत्या ग्रुपची लेंथ कमी झाली असेल तर आपल्याला सिम्पली 6.19 सेकंडपर्यंत येऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला 6.19 पासून सेट नंबर 2 अशा प्रकारे दिसून येईल. आता आपल्याला ग्रुप नंबर 4ला क्लिक करून पुन्हा एडिट ग्रुपला क्लिक करून कलर अँड फिलला यायचं आहे. पुढचं आपलं जे काही इमेज असेल ते अशा प्रकारे सिलेक्ट करून ते अशा प्रकारे इमेज इथं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तिथं ॲडजस्ट होऊन जाईल. तर पुन्हा येऊन बॅक येऊन आपल्याला आपलं जो काही ग्रुप नंबर 5 आहे त्याला क्लिक करून पुन्हा एडिट ग्रुप करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला कलर अँड फिलला जाऊन पुढचं इमेज आपल्याला ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. टोटल आपण 6 ग्रुप्स दिलेले आहेत. त्या 6 ग्रुपमध्ये आपल्याला 6 इमेजेस इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणतेही इमेजेस डबलही ॲड करू शकता. जर तुमचे फोटो कमी असतील तर तुम्ही डबल इमेजेस ॲड करू शकता. इथं आपण सगळ्या ग्रुपला इमेजेस ॲड केलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे चेक करायचं आहे की जे काही आपला 6.19 सेकंडचा बीट आहे इथपर्यंत सेट नंबर 1 आपला असणार आहे. तर या तिन्ही ग्रुपची लेंथ आपल्याला इथपर्यंत असलेली पाहिजे. आता जो काही आपला सेट नंबर 2 आहे याची लेंथ 12.05 सेकंडपर्यंत असायला पाहिजे. जर नसेल तर आपल्याला सिम्पली इथं वाढवून घ्यायचं आहे. तर 0.5 सेकंडच्या बीटला येऊन आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता आपल्याला सिम्पली एक करून इमेज ॲड करून ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि ॲरोवरती क्लिक करून जो काय आपला पुढचा बीट आहे इथपर्यंत याची लेंथ आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. इथून पुढं जेवढे काय आपले बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला आपल्याला सिम्पली एक इमेज इथं ॲड करून त्याची लेंथ आपल्याला बरोबर पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर जेवढे काय मी तुम्हाला इथे बीट सेट करून दिलेले आहेत त्याला तुम्हाला प्रत्येकी एक इमेज ॲड करत ते अशा प्रकारे फुल स्क्रीन करून ते ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. तर 22.12 सेकंडपर्यंत पासून आपल्याला छोटे बीट बघायला मिळतील. त्यालाही आपल्याला सिम्पली सेम जेवढे आपले काही इमेजेस असणार आहेत
ते इथे ॲड करून ते फुल स्क्रीन करून आपल्याला अशा प्रकारे त्याची लेंथ जी काय ते एक्स्ट्रा जो काय पुढच्या बीटला जाऊन पार्ट असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. इथं आपण इमेजेस ॲड करून घेऊया. टोटल आपण जेवढे बीट्स दिलेले आहेत त्या प्रत्येक बीटला आपण एक इमेज इथे ॲड करत जेवढे काय आपले इमेजेस आहेत ते इथं फुल स्क्रीन करून घेणार आहे आणि आपल्याला याची ॲडजस्टमेंट ही बरोबर त्या बीटवरती इथं करून घ्यायचं आहे. तर आपण इथं सगळे इमेजेस ॲड केलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट जो काय आपला प्रिसेट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 2 लेअर दिसून येतील. आता आपल्याला जी काय सगळ्यात पहिली आपली लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला जाऊन 3 डॉटला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला कॉपी इफेक्टचा ऑप्शन मिळेल, त्याच्यावर क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला बॅक येऊन जो काय आपला मेन प्रोजेक्ट आहे तो इथं ओपन करून आपल्याला 12.05 सेकंडच्या पुढे जो काय आपला पहिला इमेज आपण ॲड केलेला आहे त्याला सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून इफेक्टला जायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. पुन्हा आपल्याला पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. असं जेवढे काय आपले इथं मोठ्या साईजचे बीटचे इमेजेस आहेत म्हणजे आपल्याला पुढे गेल्यावर बघायला मिळेल की आपण कुठपर्यंत इफेक्ट्स ॲड केलेला आहे. तर सिम्पली आपल्याला 22.12 सेकंडच्या बीटपर्यंत जे काही मोठे आपले इमेजेस आहेत त्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. इथून पुढे आपल्याला छोट्या साईजचे बीट आणि इमेज दिसून येतील त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा नाही. सिम्पली यातून बॅक येऊन आपल्याला पुन्हा एकदा शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर आपल्याला 2 नंबरला एक इफेक्टची लेअर बघायला मिळेल, त्याला सिम्पली आपल्याला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचा आहे. पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर 22.12 सेकंडच्या बीटला येऊन जो काय आपले छोटे इमेजेस आहेत त्याला आपल्याला ही लेअर पेस्ट करायचं आहे. पण त्याआधी आपल्याला पुन्हा इथं 12.05 सेकंडच्या बीटला येऊन इथं आपल्याला 2 लेअर खाली बघायला मिळणार आहेत. ही जी काय आपली बॅकग्राऊंडची लेअर आहे त्यासमोर आपल्याला लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती ही लेअर आपल्याला बघायला मिळेल की इथं वरती व्हाईट लेअर आलेले आहे. पुन्हा 12.05 सेकंडच्या बीटला येऊन जे काय आपलं आजचं स्पेशल इमोजी PNG आहे ते आपल्याला सगळ्यात वरती जे काय आपली बॅकग्राऊंडची लेअर आहे त्याच्याही वरती आपल्याला हे PNG घेऊन यायचं आहे. म्हणजे आपले जे काही इमेजेस आहेत त्याच्यावरती आपल्याला हे PNG दिसून येईल. आता आपल्याला 22.12 सेकंडच्या बीटला येऊन लेअरच्या ऑप्शन क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काय आपण स्पेशल इफेक्टची लेअर ते कॉपी केलेलं आहे ती सिम्पली आपल्याला अशा प्रकारे पेस्ट झालेलं दिसून येईल. आता ही लेअर आपण पेस्ट करून घेऊया. तर जेवढे काय आपण छोटे बीट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या प्रत्येक बीटला आपल्याला इथे एक ही जे काय आपली लेअर स्पेशल इफेक्टची लेअर आहे तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा जो काय आपला व्हिडिओ तिथं क्रिएट झालेला आहे. जर तुम्हाला ग्रुपची ॲडजस्टमेंट समजत नसेल तर मला इंस्टावरती पर्सनल DM करा, मी तुम्हाला इथं पर्सनली समजून सांगेन. कारण इथे ग्रुप जे काय ते आपण अवघड आहे ते क्रिएट करणं, त्यामुळे हे आपण ते क्रिएट करायला शिकवलं नाहीत, फक्त आपण ते एडिट करायला शिकवले आहेत. नाही तर बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो इथे ग्रुप तयार करायला शिकवणार आहे, तेही आपले व्हिडिओज नक्की चॅनलवरती येऊन जातील. तर आजचा आपला व्हिडिओ तो सेव्ह आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर वरती आपल्याला ॲरोचं ऑप्शन दिसून येईल. जर येत नसेल तर सिम्पली आपल्याला तुम्ही बॅक येऊन पुन्हा एकदा बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला सिम्पली ॲरोचं ऑप्शन दिसून येईल, जेव्हा सिम्पली आपल्याला क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे. म्हणजे आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे तो ते HD गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.